मित्रांनो, शालिनी भक्ती सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा दिवस तुमचा खूप शुभ जावो ही महाकालेश्वरला मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत 16 सोमवार व्रतविधी, 16 सोमवार व्रत नियम, मराठी आणि व्रतकथा। तर आज आपण 16 सोमवारच्या व्रतविषयी काही सांगणार आहोत, ते तुम्ही श्रवण करा आणि व्रतकथा पण ऐका। प्रथम व्रत करणाऱ्या स्त्रीने सकाळी चांगले स्वच्छ कपडे घालावे, आंघोळ करावी, नंतर दुधात थोडी कणिक भिजवावी आणि गाकरपुराच्या 11च्या गव्हाच्या जाड भाकरी कराव्या, खरपूस भाजाव्या, गार झाल्यावर सवा पावशेर गूळ घेऊन किसावा, घाकराचा कुस्करा करावा आणि त्यात गूळ मिसळून मुटके वळता येईल इतपत तूप घालावे, एकजीव करावे व त्यांचे 3 सारखे भाग करावे, एक देवास द्यावा, एक ब्राह्मणास द्यावा, एक गाईस द्यावा। दिवसभर चहा पाणी काहीही घ्यावेचे नाही। संध्याकाळी 4च्या सुमारास शंकराची पूजा करून त्याला 108 बेलपत्री बेलाची पाने भावीत, 108 पाने न मिळाल्यास 7, 9, 11 अशी पाने मिळाले तरी पण चालतात। ते पण मिळाले नाही तर 108 तांदूळचे दाणे शिवाला भावे आणि न मिळाल्यास 1 पान बी वाहिले तरी चालेल। संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महादेवाला नैवेद्य दाखवून तो स्वतः खावा व एका दमात जेवढे पाणी पिता येईल तेवढे पाणी प्यावे व उपास सोडावा। बाकीच्या 2 भागांपैकी 1 भाग गाईला द्यावा व दुसरा भाग ब्राह्मणाला गुरुला द्यावा। असे 16 सोमवार करावे। अशा तऱ्हेने 16 खडीसाखरेचे सोमवारही करतात। सव्वा पावशेर खडीसाखराचे 3 भाग करावे, 1 भाग गाईला द्यावा, 1 भाग देवाला द्यावा, 1 भाग ब्राह्मणाला द्यावा। असे 16 सोमवार वरील प्रमाणे करावे व 17व्या सोमवारी उद्यापन करावे। 16 सोमवारच्या व्रताचे उद्यापन: सव्वा 5 शेर गहू वरील प्रमाणे म्हणजे सव्वा 5 शेर गहू घ्यावे तितकाच घ्यावा किंवा थोडा गूळ घ्यावा व आणि मग तूप घालून करावे। देवाला घागरेचा नैवेद्य दाखवा। देवाळात कोणी असतील त्यांना थोडा प्रसाद द्यावा। 4-5 लाडू गाईला घालावे, 4-5 लाडू ब्राह्मणाला द्यावे। उरलेला लाडूचा प्रसाद घरात सर्वांना जेवायस वाढवावा। जेवणात जोडीला रव्याचे किंवा बेसनाचे लाडू करावे। या दिवशी पुरुषांना व बायकोंना आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे। सव्वा आना, सव्वा रुपया दक्षिणा द्यावी। सवाशिनीचे खना नारळाने ओटी भरावी किंवा कापड देऊन ओटी भरावी किंवा सर्वांना नुसती दक्षिणा द्यावी। शंकराला 108 बेलाची पाने व्हावीत। ज्यांना शक्य असेल ते लोक सोन्याचे बिल्वपत्र करून शंकराला वाहतात, नाही तर चांदीचे बेलपत्री सुद्धा वाहतात। मी सुद्धा चांदीचे बेलपत्री दररोज करून घेतलेले आहे वाहण्यासाठी। चांदीची शिवलिंग बनवलेली आहे आणि चांदीचं बेलपत्र, तर चांदीच्या शिवलिंगचे आणि बेलपत्रीचे रोज रुद्र अभिषेक करते आणि तेच बेलपत्र आपण चांदीचे धुवून रोज आपल्या देवघरात शिवलिंगवर व्हावे। तर असे केल्याने आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते। तर 16 सोमवारच्या व्रताची सांगता झाली। काही लोक उद्यापनाच्या दिवशी दही भाताची पूजा बांधतात। शक्तीनुसार धोतर जोडी किंवा उपरणे शंकराच्या अंगावर घालतात। पार्वती मातेची खळना नारळाने ओटी भरतात। आता 16 सोमवारचे व्रत कधी करावे? श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून तर 16 सोमवारचे व्रत सुरू करावे। 16 सोमवारची पूजा सूर्य मावळण्यापूर्वी पूर्ण करावी। सूर्य मावळण्यापूर्वी ही पूजा केल्यास तरच त्या व्यक्तीला त्या 16 सोमवारच्या पुण्यफळाची प्राप्ती होते। 16 सोमवारची व्रतकथा: आटपाट नगर होते। त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते। एके दिवशी काय झाले, शिव पार्वती फिरता फिरता त्या देवाळात आली। सारी पाठ खेळू लागली। डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीला गुरुवावले विचारले। त्याने शंकराचे नाव सांगितले। पार्वतीला राग आला। गुरुवाला तू कोडी होशील म्हणून पार्वती मातेने श्राप दिला आणि असह्य वेदना होऊ लागल्या। पुढे एके दिवशी काय झाले, देवळात स्वर्गीच्या अप्सरा आल्या आणि त्यांनी गुरु कोडी पाहिला। त्याला काही कारण विचारले। गुरुवाने गिरजेचा शाप सांगितला। त्या म्हणाल्या, भिवू नको, तू 16 सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल। गुरु म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितले, सारा दिवस उपास करावा, संध्याकाळी अंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गूळ घालावे आणि ते खावे। मीठ त्या दिवशी खाऊ नये। त्याप्रमाणे 16 सोमवार करावे। 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, तूप गूळ घालून चुरमा करावा, तो देवाळात न्यावा। भक्तीने शंकराची षोडोपचाराने पूजा करावी। नंतर चुरमाचा नैवेद्य दाखवावा। पुढे त्याचे 3 भाग करावे।
एक भाग देवाला द्यावा, एक भाग ब्राह्मणाला द्यावा आणि एक भाग जो तिसरा भाग घरी घेऊन सहकुटुंब भोजन करावे असे सांगून त्या नाहीशा झाल्या। पुढे गुरुवाने ते व्रत केले। गुरु चांगल्या झाला। पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आली। पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिले। तिने गुरुवाला विचारले, तुझं कोड कशाने बरे झाले? गुरुवाने सांगितले, मी 16 सोमवारचे व्रत केले, त्याने माझे कोड गेले। ज्या पण इच्छा ज्या व्यक्तीच्या असतील त्याने 16 सोमवारचे व्रत करावे असे सांगितले। पार्वतीला आश्चर्य वाटले। तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केले। समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटले। दोघांना आनंद झाला आणि त्याने आईला विचारले, आई मी तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय? पार्वतीने त्याला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला। पुढे कार्तिक स्वामी ते व्रत केले आणि त्याच्या एक सोबती फार दिवस देशांतरातला दूर गेला होता, त्याची सहज रस्त्यात भेट झाली। पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले। त्याने लग्नाचा हेतू मनात धरला। त्याचे लग्न जुळत नव्हते। त्याने 16 सोमवारचे व्रत केले आणि त्याचे लग्न जुळायला सुरुवात झाली। लग्न लगेच जुळलं आणि मग 16 सोमवारचे व्रत समाप्तीनंतर तो दूरच्या प्रवासाला निघाला। फिरता फिरता एका नगरात आला। तेथे काय चमत्कार झाला। तिथल्या राजाच्या मुलीचे लग्न होते। लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते। मंडप चांगले सुशोभित केले आहे। लग्नाची वेळ झाली आहे। पुढे राजाने हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली। ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची असे राजाने ठरवले होते। तेथे आपला हा ब्राह्मण ती मोज पाहायला गेला होता। पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीने याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली। तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली। दोघांचे लग्न लावले। नवरा नवरीचे बोळवण केले। पुढे काय झाले? राजाची मुलगी मोठी झाली। तशी दोघी नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली आहे। तसे बायकोने नवऱ्याला विचारले, कोणत्या पुण्याईने मी आपल्याला प्राप्त झाली आहे? तिने तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला। त्या व्रताची प्रचिती पाहण्यासाठी पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व हे व्रत ती करू लागली। तिला सुंदर मुलगा झाला। तो मोठ्या झाल्यावर त्याने आईला विचारले, मी कोणत्या पुण्याईने तुला प्राप्त झाला? तिने त्या व्रताचा महिमा सांगितला। त्याने राज्य प्राप्तीचा इच्छा धरली मनात। तो व्रत करू लागला। ते देश पर्यटनाला निघाला, परंतु तिकडे काय चमत्कार झाला। फिरता फिरता तो एका नगरात गेला। त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती। तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असे त्याने विचार केला। अन्यायासे त्या पुत्राची गाठ पडली। राजाने त्याला पाहिले। तो राजचिन्ह दृष्टीस पडला। राजाने त्याला घरी आणले, कन्यादान केले व आनंदाने त्याला आपल्या राज्यावर बसवले। इतके होत आहे तो या ब्राह्मण पुत्राचा 17वा सोमवार आला। ब्राह्मण पुत्र देवळात गेला। घरी बायकोला निरोप पाठवला, 5 शेर कणकेचा चुरमा ताबडतोब पाठवून दे। राणीने आपला थोरपणा मनात आणला। चुरम्याचा लोक हसतील म्हणून एका तपकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले। चुरमा वेळेवर आला नाही, व्रतभंग झालं म्हणून देवाला राग आला। त्याने राजाला दृष्टांत दिला। तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राजाला मुकशील, दारिद्र्याने पिडशील असा शाप दिला। पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली। तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचं, आपण असे करू लागलो तर लोक दोष देतील, यासाठी असे करणे अयोग्य आहे। राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणे हेही अयोग्य आहे। मग उभय त्यांनी विचार केला। तिला नगरातून हाकून लावले। पुढे ती दीन झाली, रस्त्याने जाऊ लागली। जाता जाता एका नगरात गेली। तिथे एक म्हातारीच्या घरी उतरली। तिने तिला ठेवून घेतले, खाऊ पिऊ घातले। पुढे काय झाले? एके दिवशी म्हातारीने तिला चिवटे विकायला पाठवले। दैवाची गती विचित्र आहे। बाजारात ती चालली, मोठा वारा आला, सर्व चिवटे उडून गेले। तिने घरी येऊन म्हातारीला सांगितले। म्हातारीने तिला घरातून हाकलून दिले। तेथून ती एका तेलाच्या घरी गेली। तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या। तेलाने त्यावर तिची नजर गेली, तसे त्यातले सगळे तेल नाहीसे झाले, म्हणून तिला घालवून दिली। पुढे तेथून निघाली, वाटेने जाऊ लागली। जाता जाता एक नदी लागली। त्या नदीला पाणी पुष्कळ होते, पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेले। पुढे जाता जाता एक सुंदर तळे लागले, त्यावर तिची दृष्टी गेली। तसे पाण्यात किडे पडले, पाणी नासून गेले। रोजच्या सारखे तळ्यावर गोवरी आल्या, नासके पाणी पाहून परतले। गुरेढोरे ताणलेली राहिली। पुढे काय झाले? तेथे एक गोसावी आला। त्याने तिला पाहिले। कोण, कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली।
तिने सगळी हकीकत सांगितली। गोसाव्याने तिला धर्मकन्या मानली, आपल्या घरी घेऊन आला। तेथे राहून ती कामधंदा करू लागली। जिकडे तिकडेची दृष्टी जाई त्या किडे पडून जाई, काही जिन्नस आपोआप नाहीशा व्हायच्या, असा चमत्कार होऊ लागला। आणि मग गोसाव्याने विचार केला, अंतदृष्टी लावली, तिच्या पदरी व्रत मोडल्याचे पाप आले आहे असे त्याला जाणवले व ते नाहीसे केल्याशिवाय हिची दृष्टी चांगली होणार नाही असे त्याने ठरवले। त्या गोसाव्याने अंतर्दृष्टीने जाणले की हिच्या पदरी कोणते पाप आहे ने कोणते व्रत भंग केलेले आहे, तर हिची दृष्टी ज्या ज्या वस्तूवर पडत आहे तर त्या दृष्टी नाहीसी होत आहे, किडे पडत आहे, तर असे कुठले पाप आहे असे त्या गोसाव्याने पाहिले। तर त्या अंतरात्म्याने त्याने जाणले की याने व्रतभंग केले आहे, व्रत मोडल्याचे पाप हिला लागलेले आहे। मग त्याने शंकराची प्रार्थना केली। देव प्रसन्न झाले। गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली। शंकराने त्याला 16 सोमवारचे व्रत करायला सांगितले। आपण व अंतर्धान पावले। पुढे गोसाव्याने तिच्याकडून 16 सोमवारचे व्रत करवले। तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला। तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली। दूध चोईकडे शोधायला पाठवले। शोधता तिला गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिले। तसेच जाऊन त्यांनी राजा प्रधानांसुद्धा गोसाव्याकडे आला। गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला, वस्त्र प्रावण देऊन संतोष केले। गोसावी म्हणाला, ही माझी धर्मकन्या, मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती, ती तुझी स्त्री आपल्या घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखाने नांदा। राजाने होय म्हटले। गोसाव्याला जोडप्याने नमस्कार केला व राणीला घेऊन आपली नगरी आला। पुढे मोठा उत्सव केला। दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले। राजा राणीची भेट झाली। आनंदाने रामराज्य करू लागली। तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाच्या प्राणी, सुपळ संपूर्ण, 16 सोमवार व्रतकथा संपूर्ण। तर अशी ही 16 सोमवार व्रताची कथा होती, नियम होते। तर तुम्हाला मी संपूर्ण 16 सोमवाराची व्रतकथा सांगितली आहे। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही 16 सोमवारची व्रतकथा आवडली असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। आणि हे तेवढंच खरं आहे मित्रांनो की 16 सोमवारचे व्रत खरोखरच मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राहतात। तुमची कसलीही इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होते। पण 16 सोमवारच्या दिवशी तुम्हाला मीठ खायचे नाहीये। मी व्रतकथामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्हाला कसे 16 सोमवारचे व्रत करायचे। तर हे 16 सोमवारचे व्रत श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून सुरुवात करायची आहे। तुम्हाला 16 सोमवार संपूर्ण झाल्यावर 17व्या सोमवारी तुम्हाला उद्यापन करायचे। तुम्हाला ही व्रतकथामध्ये संपूर्ण माहिती समजली असेल की आपल्याला कसे हे व्रत करायचे आणि आपल्या मनातल्या इच्छा कशा पूर्ण करायच्या। ज्यांनी केले त्यांच्या मनातल्या इच्छा कशा पूर्ण केल्या आहे। पण 4 महिने तुम्हाला कोणाच्या घरचं खायचं नाहीये, प्यायचं नाहीये। आणि जर कोणी माहेरी असेल तर त्याला असं म्हणतात की ते शी ओलांडून पण असं कुठं जात नाही माहेरी। कोणी काही पण म्हणजे काही पण किती बी अर्जंट काम राहिलं तरी पण जात नाही असे सांगतात। कारण आमच्याकडे पण माझ्या दिराण्यांनी खूप काही जणांनी हे व्रत केले, तर मी सर्वांचे ऐकले। उद्यापनाचा जो खूप भाग्यवान असतो त्याला 16 सोमवारच्या प्रसादाच्या उद्यापनाचा जो प्रसाद असतो तो भेटतो। खूप सौभाग्याने 16 सोमवारचा तो चुरमा आपल्या हाती येतो आणि शिव आपल्यावर प्रसन्न होतो, त्याला 16 सोमवारच्या व्रताचा प्रसाद मिळतो। कारण मी एका वेळेस म्हणजे आमच्या शहापूर गावाला राहते मी, बुऱ्हाणपूर जवळ शहापूर गाव आहे तिथे राहते। तर खंडव्या साईडला गेली होती मी माझ्या मिस्टरांच्या मित्रांकडे। तर अचानक 16 सोमवारचं उद्यापन आदल्या दिवशी झालेलं होतं, सोमवारी झालं होतं आणि मी मंगळवारी गेली तर त्यांच्या चुरम्याचा प्रसाद फ्रीजमध्ये होता। तर हे सौभाग्य माझं की मला 16 सोमवारचा जो प्रसाद आहे तो मंगळवारी भेटला होता। एका वेळेस यांच्या दुसऱ्या मित्राकडे पण 16 सोमवारच्या प्रसाद उद्यापन होतं, तिथे आम्हाला जोडप्याने हवनमध्ये आहुती टाकायला बोलवली होती। तर हे परम भाग्य लागतं। 16 सोमवारचा प्रसाद ज्याला पण भेटला तर त्याला शिव त्याच्यावर खूप प्रसन्न होतात, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला मदत होते। म्हणून 16 सोमवारचे व्रत हे अत्यंत चमत्कारिक आहे। 16 सोमवारचे व्रत हे कठीण पण आहेत, चमत्कारिक पण आहेत। पण जर तुम्हाला 16 सोमवारचे व्रत करायला भीती वाटत असेल, काही मनात असं वाटत असेल की काही आपल्याने काही चुका नाही व्हायला पाहिजे, तर तुम्ही दर सोमवारी जाऊन शिव मंदिरात जाऊन पाणी अर्पण करू शकता। बेलपत्री
अष्टगंध, काळे तीळ, शहद, 108 तांदूळचे दाणे असे तुम्ही शिवाला अर्पण करून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करू शकता। शिवाला पानाचा विडा पण खूप आवडतो। ज्या मुलींचे लग्न जुळत नाही, या तुमच्या मनातल्या ज्या पण इच्छा असतील, नोकरी, व्यापार, प्रमोशन, मुलं अभ्यासात हुशार नाही, जी इच्छा असेल ती, कोणी आपले पैसे देत नाही तर 2 नागिनचे पानं घ्यायचे, त्यात 7 लवंगा टाकायचे आणि त्या पाण्याचा विडा आपल्या हातात धरायचा आणि भोले बाबाला प्रार्थना करायची की जी तुमची इच्छा आहे ती बोलून तो शिवलिंगावर तो पाण्याचा विडा तुम्ही अर्पण करून द्या। पाण्याचा विडा हा शिवशंभूला अर्पण केल्याने 4 पुरुषार्थ लाभल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते। एवढी ताकद आहे, पॉवर आहे, कसली पण गोष्ट असो ती पूर्ण होते। तुम्ही 1.25 महिन्यापर्यंत असे तुम्ही दररोज पाण्याचा विडा अर्पण करा, तुमची इच्छा पूर्ण होईल, याने होईल 100% गॅरंटी। कारण की तो उपाय मी स्वतः केलेला आहे, मला अनुभव आलेला आहे पाण्याच्या विड्याचा। तर तुम्ही असा करू शकता। जे तुम्ही पाणी शिवाला अर्पण करताय तर त्या पाण्यामध्ये कमलगट्ट्याचा मणी टाका, लाल चंदन टाका आणि ते पाणी तुम्ही शिवाला अर्पण करा, कारण लाल चंदनाचं पाणी शिवाला जास्त आवडतं। तर ते तसे केल्याने सुद्धा शिव अगदी लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय श्री महाकाल।